नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. ठाण्यात गेल्या 2 दिवसापासून पावसानं जोरदार हजेरी लावली. शनिवार आणि रविवार संततधार पाऊस होता, परंतु सोमवारी सकाळपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. तर पावसामुळे घोडबंदर भागातील गायमुख परिसरात पाणी साचलंय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक संत गतीनं सुरू आहे. याचा परिणाम घोडबंदरसह ठाणे शहरातील इतर मार्गावर झाला असून वाहतूक कोंडी झाली आहे. गेले अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी ठाणे शहरात हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याने 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान ठाणे जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शनिवारी सकाळपासूनच ठाणे शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. शनिवारी सकाळी 11 नंतर पाऊस कमी झाला असला तरी पावसाची रिपरिप सुरूच होती. परंतु सायंकाळी 7 नंतर या पावसानं पुन्हा जोर धरला होता. या पावसाने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे असलेल्या नोंदणीनुसार शनिवारी रात्री 10:30 पर्यंत ठाणे शहरात 42.64 मिमी पाऊस पडला. तर या पावसाचा जोर रविवारी मध्यरात्री तसेच दिवसाही कायम होता. रविवार असल्या कारणामुळे अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचं नियोजन आखलं होतं. या मुसळधार पावसामुळे अनेकांचा हिरमोड झाला. रविवारी दुपारनंतर पाऊस ओसरल्याचं दिसून आलं. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सकाळपासूनच पावसाने पुन्हा जोर धरलाय. 3 दिवसांच्या सुट्टीनंतर अनेक जण आज कामाला जात होते. या पावसामुळे या नोकरदार वर्गांचे चांगलेच हाल झाले आहेत. त्यांना नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झालाय. अनेक ठिकाणी पाणी साचलंय. तसेच वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण झाली आहे. तर भाजी विक्रेते तसेच इतर फेरीवाले विक्रेते यांची देखील पावसामुळे दैना उडाल्याचं दिसून आलंय. ठाण्याच्या सखल भागात तसेच ठाण्यातील वंदना एसटी डेपो परिसरातही गुडघाभर पाणी साचलं असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. तर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं तिथे पंप लावून पाणी शर्तीनं काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठाण्यातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पक्ष व जनकल्याण फाउंडेशन यांच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत भाजपाचे 146 ओवळा माजीवाडा विधानसभा सहसंयोजक व जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय तिवरामकर व अंकिता तिवरामकर यांच्या पुढाकाराने घरगुती गणेश पूजनासाठी आवश्यक साहित्यांचं वाटप करण्यात आलंय. तसेच लकी ड्रॉ व आरती संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न झाला. ठाण्यातील वर्तकनगर संत ज्ञानेश्वर महाराज सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण असून अनेक कुटुंबामध्ये घरोघरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. त्यासाठी लागणारे पूजन साहित्य वेळेवर आणि सुलभपणे मिळावे यासाठी अक्षय तिवरामकर व अंकिता तिवरामकर यांनी हा उपक्रम राबवलाय. यामध्ये मूर्ती स्थापनेसाठी लागणारे साहित्य, पूजेचे साहित्य अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. या कार्यक्रमाला भाजपाचे आमदार संजय केळकर, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, हबप एकनाथ सदगीर, माजी नगरसेविका स्नेहा आमरे, भाजपाचे भास्कर बेरी शेट्टी, विक्रम भोईर, वीरसिंह पारचा, रमेश सांगळे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लकी ड्रॉ मध्ये विजेत्या नागरिकांना चांदीचे कॉईन भेट देण्यात आले. तसेच प्रभागातील नागरिकांना गणेश पूजन साहित्याचं वाटप करण्यात आलंय. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी करत या कार्यक्रमाचा उत्स्फूर्त लाभ घेतलाय. निवडणुका जवळ आल्या की कार्यकर्ते उपक्रम राबवितात. मात्र अक्षय तिवरामकर सातत्याने प्रभागात समाजोपयोगी उपक्रम राबवित लोकांची सेवा करतात असं वक्तव्य आमदार संजय केळकर यांनी केले. तसेच या उपक्रमाचं विशेष कौतुक केलंय. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं असून अनेकांनी यामुळे पूजेची तयारी अधिक सोपी झाली असल्याचं मत व्यक्त केलंय. या उपक्रमामुळे समाजाशी जोडलेलं पण व सांस्कृतिक मूल्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केल्याचे आयोजक अक्षय तिवरामकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आता सगळा उत्सवांचा काळ आहे. गोकुळाष्टमी झाली आहे, दहीहंडी झाली आहे, आता गणेशोत्सव समोर आलेला आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने लोकांना निरनिराळ्या गोष्टी लागतात. जसं पावसाळ्यात छत्र्या लागतात, तसं पूजनचं साहित्य घरोघर जे गणपती असतात त्याला लागतात.
अक्षय आणि अंकिता तिवरामकर दरवर्षी आरती संग्रहाचं पण प्रकाशन करतात, कॅलेंडरचं देखील करतात आणि अशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या आता हे पूजन साहित्याचं वाटप आहे, त्याचा खूप उपयोग असतो, त्याचं देखील करतात. याच्या माध्यमातून एक प्रकारे देव, देश आणि धर्म याला आपण पाठबळ दिल्याचं पण आपल्याला समाधान असतं आणि लोकांना देखील ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तू यांच्या माध्यमातून दिल्या जातात आणि एक वेगळा असा पारिवारिक आणि सामूहिक अशा प्रकारचा हा उत्सवाचा आनंद जो आहे तो आपण एकमेकांना घेतो. मी त्या निमित्ताने सगळ्यांना सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. ठाण्यात शनिवारी दहीकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठाणे शहरात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदांचा उत्साह वाढवला. ठाणे शहर ही दहीहंडीची पंढरी मानली जाते, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो आणि यामध्ये लाखो रुपयांचे पारितोषिक दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला दिले जातात. ठाण्यातील कोपरी पूर्व येथील अष्टविनायक चौकात शिवसेना कोपरी विभाग ठाणे पूर्व यांच्या वतीने उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाला ठाणे, मुंबई आणि आसपासच्या परिसरातील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून थर रचले व थर रचणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला या ठिकाणी रोख रक्कम तसेच स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलाय. या उत्सवाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला तसेच आयोजकांचे विशेष कौतुक केलंय. यावेळी शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, माजी नगरसेविका मालती पाटील, माजी नगरसेविका शर्मिला गायकवाड, माजी नगरसेविका नम्रता पमनानी, रोहित गायकवाड, रमाकांत पाटील, हेमंत पमनानी तसेच शिवसेनेचे सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि त्यांच्या नावाने मुख्यमंत्री दहीहंडी महोत्सव हा सुरू करण्यात आला. तसाच हा महोत्सव आता वर्षानुवर्ष बदलतोय. शिवसेना कोपरी विभागाच्या माध्यमातून दहीकाला महोत्सव हा फार मोठ्या प्रमाणात हिंदुस्थानमध्ये साजरा होतो, परंतु सगळ्यात मोठा दहीकाला महोत्सव कुठे साजरा होत असेल तर ह्या कोपरी विभागात होतो. आणि मुख्यमंत्री दहीहंडी महोत्सव हा ह्या वर्षी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपण बघताय की दहीहंडी पथक मानवी मनोरे एवढे उभारत आहेत आणि या दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा कोणी दिला असेल तर आपल्या शिंदे साहेबांनी दिला. आणि हिंदू सण जल्लोषात साजरे झाले पाहिजे ही कुणाची भावना होती तर साहेबांची होती. म्हणून कोविडच्या काळापासून जो बंद झालेले सण मोठ्या जल्लोषामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये साजरे होत आहेत आणि अशाच प्रकारचं जल्लोषात सर्व सण साजरे व्हावे अशी आपल्या साहेबांची इच्छा आहे. म्हणून यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, उद्याचे होणारे पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशा या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतोय आणि आमची सगळ्यांच्या भावना तीच आहे की पुढच्या वर्षी जेव्हा साहेब ह्या दहीकाला महोत्सवाला येतील तेव्हा उपमुख्यमंत्री महोत्सव नसून मुख्यमंत्री महोत्सव म्हणून आम्ही तो साजरा करू. दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात आणखीन एका दहीहंडी उत्सवाची मेजवानी ठाणेकरांना यावर्षी पहिल्यांदा अनुभवायला मिळाली. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील कामगार नाक्यावर एकनाथ भोईर फाउंडेशन आणि शिवसेना युवा सेना पुरस्कृत स्वराज्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीने भव्य दिव्य असे दहीहंडी उत्सवाचं आयोजन माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसं ठेवण्यात आली होती.
प्रथम 9 थर लावणाऱ्या मोरिया गोविंदा पथक आदिवासी पाडा यांस 1,51,000चं पारितोषिक देण्यात आलंय। तसेच 8, 7, 6, 5 असे थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना देखील आकर्षक पारितोषिके देण्यात आले। तर महिला गोविंदा पथकांना देखील विशेष बक्षिसांचं प्रयोजन करण्यात आलं होतं। या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। तसेच सदर कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, शिवसेना सचिव राम रेपाळे, महिला आघाडी ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे, शिवसेना उपनेते जिजाऊ संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश सांबरे, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, ठाणे उपजिल्हा प्रमुख रमेश वैती, सचिन जोशी, ज्येष्ठ माजी नगरसेवक दशरथ पालांडे, ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक वैती, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, माजी नगरसेवक जयेश वैती, युवासेनेचे ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे, युवासेना कोपरी पाचपाकडी अध्यक्ष ऋषिकेश माने, माजी नगरसेविका एकता भोईर, तसेच शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, महिला आघाडी, युवा सैनिक, शिवसैनिक कार्यकर्ते, तसेच मराठी हिंदी सिने कलाकार, सुप्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी देखील यावेळी उपस्थित होते। आयोजक एकनाथ भोईर आणि यज्ञेश भोईर यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करून हा दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करत असल्याचं यावेळी यज्ञेश भोईर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। या दहीहंडी उत्सवाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे यज्ञेश भोईर व एकनाथ भोईर यांनी आभार व्यक्त केले। या ठिकाणी आपण पाहतोय जो जल्लोष ज्या पद्धतीने गोविंदांचा आहे, ठाणा आपण माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं, ठाणा ही गोविंदाची पंढरी आहे। कारण हा गोविंदा मुळात ज्याला 7 समुद्र पलीकडे नेला तो माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी, आणि त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये नव्हे तर जगाच्या 7 समुद्र पलीकडे हा गोविंदा घेऊन गेले, आणि त्यांचे परंपरा त्यांचं पाठीमागे राखण्याचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब करतात। हा सुद्धा आम्ही उत्सव साजरा करतोय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी सुद्धा उत्सव साजरा होता। माझं पहिला वर्ष आहे, पहिला वर्ष असून सुद्धा मला जो प्रतिसाद मिळालेला आहे अति प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। त्या सर्व गोविंदांचे मनापासून आभार व्यक्त करतो। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।